व्हॉट इज दिस नॉनसेन्स? काय काय पद्धती ही? काय चाललंय हे? सॉरी सर, हा पळून जात होता म्हणून याला असं आणावं लागलं. याला ह्याचा गुन्हा कबूल करायचा. पण हे असं कसं? हा मायलॉर्ड, हे काय काय कसली पद्धती ही? मायलॉर्ड प्लीज, तुम्ही निकाल देत होतात, हे सगळं रेकॉर्ड मधून वगळून निकाल द्यावा प्लीज. डोईफोडे, मी काय करायचं हे तुम्ही मला शिकवायची गरज नाहीये. तुम्ही बसू शकता. मिस्टर अंगद, तुम्हाला स्वतःहून बोलायचं आहे की तुमच्यावर कोणी दबाव टाकला बोलण्यासाठी? हो जज साहेब, मला माझा गुन्हा कबूल करायचा आहे. ठीक आहे, तुम्हाला जे काय सांगायचं ते विटनेस बॉक्स मध्ये येऊन सांगा. मी अंगद निमकर, मी माझा गुन्हा कबूल करतो. सावी मुजुमदार हिने माझ्यावर अतिप्रसंग केला नाही. मी तिच्यावर खोटे आरोप केले. माझी चूक झाली. मी माझा गुन्हा कबूल करतो. फक्त एवढंच नाही, हे सगळं कशासाठी केलं ते सुद्धा सांग. पैशासाठी. पैशाची हाव सुटली होती मला, म्हणून मी सावीवर चुकीचे आरोप केले. मायलॉर्ड प्लीज, माझ्या आशिलावरती दबाव टाकला जातोय म्हणून. मिस्टर डोईफोडे, नार्को टेस्ट केली ना तर सगळं बाहेर येईल. करायची का मग टेस्ट? हे बघा, अजून जास्त वेळ मला ही केस चालू द्यायची नाहीये. आता तर आरोपी स्वतः आपला गुन्हा कबूल करतोय, त्यामुळे कोर्ट या केसचा असा निकाल देते की अंगद निमकर यांना सावी मुजुमदार यांना फसवलेलं आहे. सावी मुजुमदार या पूर्णपणे निर्दोष आहेत. जज साहेब, एक मिनिट. ही केस अजून संपलेली नाही. माझी सर्वांना एकच विनंती, कुठलीही केस कोर्टात चालू असताना स्वतः कोर्ट बनून त्या केसचा निकाल द्यायची गडबड नका करू. तुमचा टाइमपास होतो, पण एका चरित्रवान स्त्रीचं जगणं मुश्किल होऊन बसतं. हे सगळं करताना एकदा विचार करा, ज्या स्त्रीवर किंवा ज्या मुलीवर तुम्ही आरोप करताय, तिला नावं ठेवताय, तिच्या जागी तुमच्याच घरातील कुणी असेल तर प्लीज हा आताताईपणा टाळा. बाई म्हणलं की पुढं चूल आणि मूल असं म्हटलं जात, पण तसं नाही. मलाच बघा ना, ही वर्दी मला अशीच नाही मिळाली. ज्या दिवशी स्त्रीला जोखणं बंद होते ना, त्या दिवशी ती भरारी घेते, उंचच उंच. आज सावीवर जी वेळ आली ती कुठल्याच मुलीवर येता कामा नये. आणि प्रत्येक मुलीने सुद्धा तयार राहिलं पाहिजे.
स्वतःचं रक्षण स्वतः केलं पाहिजे. कायद्याचं ज्ञान घेतलं पाहिजे. भारतीय संविधानाने आपल्या स्त्रियांना जे हक्क दिलेत ते समजून घेतले पाहिजे, जसं आपल्या सावीने आज समजून घेतलं. आणि गरज पडलीच तर समोरच्याला एका फटक्यात गारही करता आलं पाहिजे. संरक्षणासाठी सोबत मसाल्याचा स्प्रे ठेवा, शॉटगन ठेवा.